नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचे जे कमेंट्स आहेत ते खरंच खूप चांगले आहे, ज्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचे मार्क्स मिळत आहेत त्यावरनं खरंच असं वाटतंय की तुमचा अभ्यास जोरात चालू आहे. आणि मला माहिती आहे की तुम्हाला प्रत्येकच क्वेश्चनचा आन्सर माहित असतं किंवा बऱ्याचशा लोकांना जवळपास सगळेच क्वेश्चन्स इझी वाटतात. म्हणजे याचा अर्थ काय की तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे किंवा तुम्ही प्रॉपर वेने जात आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे मित्रांनो लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013 वरचा लास्ट व्हिडिओ. यानंतर जो व्हिडिओ आपल्या समोर येणार तो म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 वरचा तुम्हाला व्हिडिओ मिळत जाईल. सो प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित समजून घ्या. सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आउट ऑफ 15 किती मार्क्स मिळतात ते कमेंट मध्ये टाकायला विसरू नका. बरेचसे विद्यार्थी अजून असे आहे की कदाचित काय वाटेल किंवा कोणाला काय वाटेल किंवा आपण मार्क्स टाकतो तर कसं वाटेल, हे तुम्हाला जर का वाटत असेल तर चुकीचा कन्सेप्ट आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुमचे मार्क्स किती येते ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. क्लियर? लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. बिफोर टेकिंग द पोझेशन ऑफ लँड अंडर द अर्जन्सी, म्हणजे इमर्जन्सी मध्ये लँड ज्या वेळेला पोझेशन घेतलं जाईल अंडर द सेक्शन 40, त्या संदर्भातला क्वेश्चन आहे. व्हॉट पर्सेंट ऑफ कॉम्पेन्सेशन मस्ट कलेक्टर टेंडर टू द अफेक्टेड पर्सन. किती पर्सेंटेज ऑफ कॉम्पेन्सेशन हे द्यायला पाहिजे? 50%, 60%, 80%, 100%? पटकन सांगा. सिंपल क्वेश्चन आहे आणि आपला झालेला आहे. ओके, जर का अर्जन्सी बद्दल जर असेल तर किती पर्सेंट द्यायला पाहिजे? सो आन्सर, करेक्ट आन्सर आहे 70% कॉम्पेन्सेशन, किंवा त्या केसमध्ये तेवढं जे काही असेल त्या पोझेशनचं जी काही प्रॉपर्टी आहे की प्रॉपर्टी पोझेस जी होत आहे त्याच्या 80% त्याला द्यायला पाहिजे. यासोबतच एक 75% चा सुद्धा क्लॉज आहे की ऍडिशनल 75% सुद्धा द्यायला पाहिजे. पण याला एका कंडिशन मध्ये एक्झम्पशन सुद्धा दिलेलं आहे, तर ते तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे किंवा ते करून ठेवा. क्लियर? सो 1 ला सी करेक्ट. सेकंड, अकॉर्डिंग टू सेक्शन 41, what is the general rule for land acquisition in scheduled area? Scheduled area, it is nothing but the scheduled caste and scheduled tribes. या पर्टिक्युलर एरिया मध्ये ज्या वेळेला लँड ॲक्विजिशन केली जाते त्यासाठीची कंडिशन आहे. इट इज अलाउड विदाउट एनी रिस्ट्रिक्शन्स. Acquisition can only be done if the land is wasteland. Land acquisition is prohibited in the scheduled area. No acquisition should take place unless it is a demonstrable last resort. पटकन सांगा. ऑप्शन खूप सिंपल आहे किंवा खूप सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. क्लियर? बघा, एक तर शेड्यूल एरियामध्ये तशा पद्धतीचं ॲक्विजिशन करताच येत नाही किंवा लँड ॲक्वायर करताच येत नाही. जर का ॲक्वायर करायची गरज असेलच किंवा ॲक्वायर करतच असेल तर त्या केसमध्ये मित्रांनो, जर का ते लास्ट ऑप्शन आहे त्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही, त्याच केसमध्ये ती लँड ॲक्वायर केली जाऊ शकते किंवा त्याच पर्टिक्युलर केसमध्ये लँड ॲक्विजिशन होऊ शकते. व्हेन इट इज द लास्ट डिमॉन्स्ट्रेबल किंवा लास्ट रिसोर्ट असेल त्याच केसमध्ये त्याला ॲक्वायर करा, अदरवाइज करू नका. क्लियर? म्हणून डी करेक्ट. In case of land acquisition in scheduled area, who must provide the prior consent? District magistrate, concerned gram sabha or panchayat or autonomous district council, state government, chief minister. सिंपल आहे, मला माहित आहे याचा आन्सर करेक्ट तुम्ही क्लिक केलं म्हणजेच गेस केलेला आहे. एक्झॅक्टली जे तुमचा आन्सर आहे परफेक्ट. जर का शेड्यूल एरियामध्ये तशा पद्धतीचं लँड ॲक्विजिशन होत असेल तर त्या केसमध्ये तिथल्या ग्रामसभेचा, पंचायतचा किंवा ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलचा, जर का ह्या दोन्ही गोष्टी नसेल, ग्रामसभा नसेल किंवा पंचायत नसेल, तर ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलचा होकार असायला पाहिजे किंवा त्यांचा कन्सेंट घेणं महत्वाचं आहे. म्हणून बी करेक्ट. What is the provision for land acquisition in scheduled area in case of urgency according to the section 41? शेड्यूल एरियामध्ये ज्या वेळेला अर्जन्सीचा विचार आला त्यावेळेला आपण इझिली लँड ॲक्वायर करू शकतो का किंवा ॲक्विजिशन तिथे होऊ शकतं का? ओके, तर जसं की आपण नॉर्मल एरियामध्ये बघितलं होतं की सेक्शन 40च्या अंतर्गत की
लँड असेल तर 30 आणि बिल्डिंग असेल तर 48 आवरच्या नोटीस पिरियडवर ऍक्विजिशन करू शकतो. पण जर का या पर्टिक्युलर फोर्थ ऑप्शन मध्ये जर बघितलं, सॉरी या फोर्थ क्वेश्चन मध्ये, तर शेड्यूल एरियामध्ये जर का इमर्जन्सी असेल तर लँड ऍक्वायर करू शकतो का? चलो फास्ट. क्लिअर. बघा, जरी का शेड्यूल एरियामध्ये तुम्ही इमर्जन्सीमध्ये ऍक्विजिशन करत असेल तरीही तुम्ही डिरेक्टली ऍक्विजिशन करू शकत नाही जोपर्यंत तिथल्या ग्रामसभा, ग्रामपंचायत म्हणजे पंचायत किंवा त्या केसमध्ये ऑटोनॉमस काउन्सिल जे असेल किंवा ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल जे असेल यांचा कन्सेंट घेतल्याशिवाय ऍक्वायर करता येणार नाही. म्हणजे अर्जन्सी आहे म्हणून घेऊ शकत नाही. इन केस ऑफ अर्जन्सी तुम्ही नॉर्मल केसमध्ये तुम्ही लँड किंवा बिल्डिंग ऍक्वायर करू शकता, पण शेड्यूल एरियामध्ये नाही. म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट येणार. क्लिअर. नेक्स्ट, फिफ्थ. Who is responsible for ensuring the proper implementation of the rehabilitation and resettlement scheme? Who is responsible for ensuring the proper implementation of rehabilitation and resettlement scheme? The administrator for rehabilitation resettlement, the commissioner for rehabilitation and resettlement, the collector, the appropriate government. Fast. Clear? खूप सिंपल आहे, प्रॉपर बघा. रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट साठी सुरुवातीला, त्यानंतर त्या संदर्भातला पोस्ट ऑडिट करणं किंवा पोस्ट ऑडिट जे काही असेल त्यानुसार त्याचा माहिती घेणं, लोकांना जे प्रॉमिसेस केले आहे ते प्रॉपर पद्धतीत त्यांना मिळाले आहे की नाही, किंवा ऍट द टाइम ऑफ ऍक्विजिशन जे काही तुम्ही सांगितलं होतं किंवा रिसेटलमेंट रिहॅबिलिटेशन करताना ज्या काही गोष्टी देणार होते ते प्रॉपर पद्धतीत दिलं की नाही, ह्या सर्व कंडिशनसाठी जो कोणता कमिशनर अपॉइंट केला जातो तो डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असू शकतो या पर्टिक्युलर प्रोसेस मध्ये. क्लिअर. म्हणून फिफ्थ ला बी करेक्ट. सिक्स्थ, फास्ट. इन केस ऑफ मल्टिपल डिस्प्लेसमेंट व्हॉट ऍडिशनल कॉम्पेन्सेशन मस्ट बी कलेक्टर प्रोव्हाइड. म्हणजे काय झालं, सुरुवातीला आधी एकदा ऑलरेडी एखादी फॅमिली असेल किंवा अफेक्टेड फॅमिली आहे ती ऑलरेडी अफेक्टेड होती आणि त्याला सेकंड टाइम पुन्हा अफेक्टेड होत असेल तर त्या केसमध्ये मल्टिपल टाइम ती डिस्प्लेसमेंट झालाय किंवा मल्टिपल टाइम अफेक्टेड जर का होत असेल तर त्यासाठी कोणत्या पद्धतीचं कॉम्पेन्सेशन, ऍडिशनल कॉम्पेन्सेशन पे करायचंय. 25%, 50%, 70% ऑफ टोटल कॉम्पेन्सेशन, an amount equal to the compensation determined under the act. फास्ट. 6 साठी बरोबर गेस करताय, व्यवस्थित पद्धतीने फक्त ठरवा. क्लिअर. नाउ लेट्स सी. ऑप्शन डी या करेक्ट येतो. कोणत्याही पद्धतीची व्हॅल्यू या ऍक्टच्या अंतर्गत सांगितली नाहीये. म्हणजेच काय, ती व्हॅल्यू डिटरमाइन केली जाणार त्या पर्टिक्युलर कंडिशनच्या बेसिसवर. ओके. म्हणून इथे दिलाय द अमाऊंट इक्वल टू द कॉम्पेन्सेशन डिटरमाइंड अंडर द ऍक्ट. ओके. त्यांनी प्रिस्क्राइब केलेल्या नॉर्म्स नुसारच ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या जाईल, या कोणत्याही पर्सेंटेजच्या बेसिसवर काढल्या जाणार नाही. म्हणून ऑप्शन डी करेक्ट. 7. What is the purpose of National Monitoring Committee under the Rehabilitation and Resettlement Act? So National Monitoring Committee अपॉइंट केली जाते सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं. सो त्याचा बेसिक पर्पज काय असतो? कम ऑन फास्ट. टू मॉनिटर द कॉम्पेन्सेशन, तर कॉम्पेन्सेशन बिलकुल येणार नाही. टू असेस द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, त्यासाठी मॉनिटरिंग कमिटी नसते. टू सुपरवाइज द लिकर प्रोसिजर रिलेटेड टू द लँड ऍक्विजिशन नाही. मॉनिटरिंग कमिटीचं काय काम आहे किंवा नॅशनल मॉनिटरिंग कमिटीचं काय काम असते की ज्या केसमध्ये रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट होत आहे त्याचा रिव्ह्यू घेणे किंवा बाकी सगळ्या प्रोसेसमध्ये काम चालू आहे की नाही या सगळ्यांवर लक्ष ठेवणे, यासाठी नॅशनल मॉनिटरिंग कमिटीला अपॉइंट केलं जातं. म्हणून बी करेक्ट. क्लिअर. नाउ 8. Who is responsible for providing officers and employees for the National Monitoring Committee? State government, central government, the committees itself, the local authorities. 8. सिंपल आहे, खूप इझी आहे, सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला आताच मी सांगितलं की नॅशनल मॉनिटरिंग कमिटीला कोण अपॉइंट करतं. सो ऑब्व्हियसली नॅशनल मॉनिटरिंग कमिटीच्या अंतर्गत सुद्धा तशा पद्धतीचे स्टाफ्स, ऑफिसर्स देणं गरजेचं आहे.
त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट हे रिस्पॉन्सिबल असेल, म्हणून 8 ला बी करेक्ट. क्लिअर. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. What is the primary purpose of establishing the Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Authority? What is the primary purpose? To enforce the payment of compensation to affected families, to provide the speedy disposal of dispute, Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Authority. Land Acquisition, Rehabilitation, Resettlement Authority जी अपॉइंट केली जाते कशासाठी केली जाते? खरं तर यात किती लोक असतात हे सुरुवातीला माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, की किती लोक यामध्ये असतात या ऑथॉरिटीमध्ये. ठीक आहे. साधारणतः यामध्ये एक व्यक्ती अपॉइंट केला जातो, एकच व्यक्ती अपॉइंट केला जातो, आणि त्या केसमध्ये त्याला जर का सबऑर्डिनेट साठी काही ऑफिसर्स किंवा बाकी लोकांची गरज असेल तर ते सुद्धा अपॉइंट केले जातात. आणि या पर्टिक्युलर एका ॲक्विजिशन साठी नंबर ऑफ ऑथॉरिटी अपॉइंट केली जाऊ शकते, एक किंवा त्यापेक्षा जास्त ऑथॉरिटी अपॉइंट केल्या जाऊ शकते. आणि याचं मेन किंवा बेसिक काम काय असतं, सगळ्यात महत्वाचं, की ज्या केसमध्ये लँड ॲक्विजिशन करताना ॲक्विजिशनच्या संदर्भात, कॉम्पेन्सेशनच्या संबंधात, ओनरशिप टायटलच्या संदर्भात किंवा बाकी अजून प्रोसेस रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंटच्या संदर्भात जे काही डिस्प्यूट आहे, जे वाद आहे किंवा जे मतभेद आहे ते खूप फास्ट पद्धतीने सॉल्व्ह व्हायला पाहिजे, त्यासाठी अशा पद्धतीच्या कमिटीला अपॉइंट केलं जात असते. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट येतोय. क्लिअर. सो 9th ला बी करेक्ट. 10. Who is eligible to be appointed as a presiding officer of the Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Authority? ओके, जसं मी तुम्हाला सांगितलंय की एकच व्यक्ती इथे अपॉइंट केला जाऊ शकतो. तुम्ही गेस करा, मी सांगतोय. एकच व्यक्ती इथे अपॉइंट केला जाऊ शकतो, ज्याला प्रिसिडिंग ऑफिसर म्हणून सुद्धा म्हटलं जातं. या प्रिसिडिंग ऑफिसरला अपॉइंट करताना तो कोण इलिजिबल असायला पाहिजे, किंवा या ऍक्टच्या अंतर्गत या लँड ॲक्विजिशनच्या कंडिशनच्या मध्ये त्याचं नेमकं काम काय असतं. तर तुम्हाला सांगितलंय की त्याचं काम काय, की जे काही डिस्प्यूट आहे, जे काही वादविवाद आहे ते थांबवणे, आणि त्या रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऑथॉरिटी मध्ये तो कोणता व्यक्ती असायला पाहिजे. तर क्लिअर, तुम्ही गेस केलं असेल. एक तर तो या पर्टिक्युलर केसमध्ये डिस्ट्रिक्ट जज असणं गरजेचं आहे. कोण? डिस्ट्रिक्ट जज. और नाही तर तो लीगल प्रॅक्टिशनर असायला पाहिजे, जेणेकरून त्याचा एक्सपिरियन्स 7 वर्षापर्यंतचा असेल. ओके, मिनिमम 7 वर्षाचा त्याला लीगल प्रॅक्टिशनरचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असते. तोच व्यक्ती इथे रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऑथॉरिटी म्हणून अपॉइंट केला जाऊ शकतो. ऑप्शन बी हे करेक्ट येणार. क्लिअर. आयदर डिस्ट्रिक्ट जज or the qualified legal practitioner for at least 7-year experience. Okay. 11th, what is the maximum term of office for presiding officer of the land acquisition rehabilitation authority च्या अंतर्गत याचं टर्म काय आहे हे विचारलंय. ओके, चला पटकन सांगा. जो कोणी प्रिसिडिंग ऑफिसर, जो एकटा व्यक्ती अपॉइंट केला जातो, त्यालाच लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट ऑथॉरिटी म्हणून ओळखल्या जातं. त्याची टर्म काय असू शकते? एखादा प्रेसिडिंग ऑफिसर म्हणून निर्णायक अधिकारी, याला मराठीत म्हणतात निर्णायक अधिकारी, लक्षात ठेवायचं. निर्णायक अधिकारी. ओके, किती असतो? एक तर त्याला अपॉइंट केला तेव्हापासून 3 वर्ष किंवा त्याच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत जे कोणतं आधी असेल ते अजून केलं जात असतं. तेवढी टर्म त्याला दिली जाते. आयदर 3 years फ्रॉम द डेट ऑफ अपॉइंटमेंट आणि एज 65, त्याच्या आधी जी कोणती गोष्ट असेल तो टर्म असेल. क्लिअर. म्हणून बी करेक्ट. टू विच एरिया डज द राईट टू फेअर compensation and transparency in the Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act 2013 extended? It extends to the whole of India including the J&K. It extends to the whole India except J&K. Extend only the state of India. It extend
ओनली टू द युनियन टेरिटोरीज. तर ऑब्व्हियसली फक्त स्टेटसाठीच नाहीये आणि फक्त युनियन टेरिटोरीजसाठीच नाहीये, होल इंडियासाठी आहे. प्रश्न असा आहे की JNK येतो की नाही येत. आता JNK येतो, त्यामुळे ऑप्शन इन्क्लुडिंग आहे ना, ऑप्शन ए करेक्ट येणार. क्लियर. नेक्स्ट 13. Who is referred to as the administrator under the act? ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून कोणाला रेफर केलं आहे या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत? ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजेच कोण? तर कायम डोक्यात फिट करून ठेवायचं, जो ऑफिसर अपॉइंट केला जातो रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट प्रोसेस साठी अफेक्टेड फॅमिलीच्या, त्याला ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतात. ऑफिसर अपॉइंटेड फॉर द पर्पज ऑफ रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऑफ अफेक्टेड फॅमिली म्हणून डी करेक्ट. 14. व्हॉट मस्ट द सोशल इम्पॅक्ट मॅनेजमेंट प्लॅन इन्क्लूड? काय असायला पाहिजे, पटकन सांगा. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे? ओके, एक्झॅक्टली तुम्ही जे आन्सर गेस करताय ते परफेक्ट गेस करताय. ऑप्शन बी या करेक्ट येणार, ज्यामध्ये मेजर्स ऑफ ऍड्रेस द सोशल इम्पॅक्ट व्हेरियस कंपोनेंट सच ॲज अ लाईव्हलीहूड, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि कम्युनिटी असेट्स किती डिस्प्लेस्ड होत आहे, या सगळ्या गोष्टी SI किंवा सोशल इम्पॅक्ट मॅनेजमेंट प्लॅन मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं असते. अँड द लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइम फ्रेम फॉर द कम्प्लिशन ऑफ सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी? हा मला वाटते आधीच्या पण केसमध्ये होता, आता हा पुन्हा रिपीट झालाय असं वाटत आहे मला. क्लिअर. तर किती असतो मित्रांनो? 6 मंथ. ओके, फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ स्टडी. 6 महिन्याच्या आतमध्ये SIA कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर इथे थांबतोय. आय होप तुमचे 15 ऑफ 15 करेक्ट असतील, पण तरीही जेवढे करेक्ट असेल ते नक्की सांगा. आणि शक्य असेल तर या लाराला म्हणजेच लँड ॲक्विजिशन ऍक्टला रिपीट करा. जर काही चुका होत असेल तर रिवाइज सुद्धा करा. क्लिअर. चला थांबतोय, मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.